नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? तर माझं नाव आहे अंकिता आणि माझ्या हे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर आज आहे संडे, तर संडेला स्पेशल काहीतरी व्हायलाच पाहिजे. तर मी इथे छानपैकी चिकन शिजत ठेवलेलं आहे. तर आज आपण करणार आहोत कोल्हापुरी चिकन मसाला. तर यासाठी मी तुम्हाला गरम मसाल्यामध्ये काय काय घेतले, साहित्य काय घेतले हे पहिलं दाखवते. तर इथे घेतलेत मी 3-4 चमचे तीळ, 1 चमचा जिरे घेतलेला आहे, दालचिनीचा थोडासा तुकडा घेतला आहे, 2 वेलची घेतल्यात आणि 4 लवंग घेतलेले आहेत आणि थोडीशी चवीपुरती खसखस घेतलेली आहे. तर हे झालं गरम मसाल्याचं. तर इकडे आहे वाटण करण्यासाठी. तर इथे 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर, 1 मिरची घेतलेली आहे चवीसाठी आणि 4-5 लसूण पाकळ्या आणि 2 आमसूल घेतलेले आहेत. तर आणि ते फोडणीसाठी कांदा मी आधीच तयार करून ठेवलेला आहे. तर आपण ह्याचं सगळ्याचं वाटण करून घेऊया आणि नंतर मग रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग मंडळी, इथे छान आपला मसाला बारीक करून घेतलेला आहे मी, तुम्हाला दिसू शकतं. तर ह्यामध्ये मी खूप काही मसाले वापरलेले नाही आहेत. त्याचं कारण हे आहे की ही जी आहे ही कोल्हापुरी चटणी आहे, आम्ही याला चटणी म्हणतो, जसं की कांदा लसूण मसाला वगैरे असतो तशी. तर माझी आई किंवा माझे सासूबाई वगैरे ही बाजारातून निवडक मिरच्या घेऊन येतात आणि त्यात खूप सारे वेगवेगळे मसाले घालून ही छान अशी चटणी तयार करून घेतात 6-6 महिन्यांसाठी वगैरे. तर हे एकच पदार्थ असा आहे, हा घातला की कुठलीही भाजी किंवा नॉनव्हेजचे टेस्टीच होतं. त्यामुळे मी खूप काही वेगळे मसाले ह्यामध्ये घातलेले नाही आहेत. तर चला आपण आता रस्सा बनवूया. त्यासाठी इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे, ते कांदा टाकून घेऊ. कांदा असं छान परतवून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यावरती याच्यामध्ये मी थोडासा मसाला टाकणार आहे. 5-6 चमचे हा मसाला मी टाकून घेतला. ह्या मसाल्याला ना छान आपण असं परतवून घ्यायचं तेलावर. जेवढा तुम्ही मसाला छान भाजाल तेवढा त्याला कट छान येईल. छान परतून घ्यायचं, तुम्ही बघू शकता. मसाला छान परतून झालेला आहे इथे. तर मी आता टाकत आहे कोल्हापुरी चटणी. थोडंसं नॉनव्हेज म्हणलं थोडंसं झणझणीत व्हायलाच पाहिजे, त्यामुळे मी थोडे 2-3 चमचे टाकणार आहे. चटणी टाकून झाल्यावर अजून आपल्याला असं छान परतवून घ्यायचं आहे. तर थोडंसं तेल सुटेपर्यंत. मसाला झालेला आहे छान परतून इकडे, बघू शकता. तर आता यामध्ये मी हे चिकनचं आपलं शिजवून घेतलेलं पाणी ओतणार आहे. तर बघू शकता इथे किती छान कट आलेला आहे याला. आपल्याला आवडीनुसार यामध्ये थोडंसं आपण पाणी ॲड करायचं आहे अजून. कुणाला घट्ट आवडतं, कुणाला पातळ रस्सा आवडतो, तर त्याप्रमाणे. तर मी मीडियम ठेवते जेणेकरून तो छान पिता येईल आणि भातासोबतही खाता येईल.
थोडंसं पाणी घातलेलं आहे मी. छान ढवळून घेऊया आणि याला उकळी काढायला आपण बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण सुक्कं चिकन बनवून घेऊया. चला, जर इथे तेल तापलेलं आहे तर आपण सुक्कं चिकन बनवून घेऊया. त्यासाठी मी कांदा टाकत आहे यामध्ये. कांदा तेलावर छान परतवून घ्यायचा आहे. साईडला आपल्या इकडे रस्सा पण उकळी काढत आहे आपल्याला. कांदा परतून झालेला आहे तर मी आता हा मसाला केलेला आहे तो टाकून घेते यामध्ये. छान तेलावर असं छान परतवून घ्यायचं आहे. किमान 5 मिनिटं तरी याला असं परतत राहायचं म्हणजे तो मसाला छान तेलामध्ये शिजतो. मसाला छान परतून घेतलेला आहे इथे. तर इथे मी टाकते ही कोल्हापुरी चटणी. 2-3 चमचे चटणी टाकलेली आहे. चटणी टाकून पण छान आपण असं परतवून घेऊया. तर छानपैकी हे परतून घेतलेलं आहे मी. तर आता यामध्ये चिकनचे तुकडे टाकूयात, हे जे शिजवून घेतलेलं आहे ते. ह्याला छान असं परतवून घ्यायचं. त्यात एकदम चवीपुरतं मीठ टाकूयात, कारण हे ज्यावेळी शिजायला ठेवलं होतं त्याच वेळी याच्यामध्ये मीठ टाकूनच हे शिजवलेलं आहे. आणि चटणीमध्ये पण ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे मी खूप थोडंसं मीठ टाकते. लागलं तरी आपल्याला वरून घेता येतं, पण जास्त झालं नाही तर मग ते जास्त झालं मीठ तर मग ते पदार्थाची चव चांगली नाही लागत. असं छान परतवून घेतलेलं आहे. आणि मसाल्यामध्ये आपण ह्याला 5 ते 10 मिनिटं परत एकदा शिजत ठेवणार आहोत. तर त्यासाठी मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि गरम पाणीच घालायचं आहे, त्यामुळे तो पदार्थ छान चवीला येतो. बघू शकता इथे किती छान कलर आलेला आहे ना. 5 ते 10 मिनिटासाठी आपण याला तसेच शिजायला ठेवून देऊया. थोडंसं पाणी खूप छान कटही आलेला आहे, तुम्ही बघू शकता.
चला तर मंडळी, इथे आपली छान चिकन थाळी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान कट आलेला आहे आणि चिकनही आपलं खूप छान असं स्पायसी दिसत आहे. यामध्ये मी खूप काही मसाले वापरलेले नाही आहे, तरी सुद्धा हे खूप छान असं झणझणीत आणि चटपटीत दिसत आहे. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश राहा आणि खात राहा आणि हसत राहा.